नमस्कार. मी पत्रकार दीपक चंदे. आपलं सर्वांचं मशाल न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. देशभरातील शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये तंबाखू, धूम्रपान, मद्यपान तसेच अंमली पदार्थाचे व्यसन सरासरी 13व्या वर्षीच सुरू होत असल्याचे धक्कादायक वास्तव एका अभ्यासातून समोर आले आहे. एम्स दिल्लीच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या अभ्यासात भारतातील 10 प्रमुख शहरातील 5,920 शाळकरी विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात 8वी, 9वी, 10वी, 11वी आणि 12वीत शिकणाऱ्या मुलांनी लहान वयातच व्यसनाचा अनुभव घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातही अशा पदार्थांच्या वापराची सुरुवात होण्याची सरासरी वयोमर्यादा 12 वर्षे असल्याचे नोंदवण्यात आले आहे. विशेष म्हणजे शोषणाद्वारे घेतले जाणारे पदार्थ वापराचे वय सर्वात कमी असून ते सरासरी 11 वर्षे असल्याचे आढळले आहे. त्यानंतर हेरोईन 12 वर्ष आणि वैद्यकीय औषधांचा गैरवापर 12.5 वर्ष याचा क्रम लागतो. त्यातही 15%हून अधिक विद्यार्थ्यांनी आयुष्यात कधी ना कधी व्यसन केल्याचे मान्य केले आहे. शासनाने शाळांच्या 100 मीटर परिसरात पान तंबाखूची दुकाने असू नयेत असे आदेश काढले आहेत. ते आदेश काढले असले तरी त्याचे प्रभावी पालन होताना दिसत नाही. तसेच पोलिसांकडूनही याबाबत ठोस कारवाई होताना दिसत नाही. शाळे व महाविद्यालयीन परिसरात केवळ तंबाखूजन्य पदार्थच नव्हे तर अंमली पदार्थही उघडपणे मिळत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. धन्यवाद.